हाय फ्रेंड्स, आज आपण वन डेचे अपडेट बघणार आहे म्युच्युअल फंडमध्ये आपल्या या ठिकाणी काय काय अपडेट झालेले आहेत आपण पाहू शकतो. आपण आज आपल्याला वन डेमध्ये 36 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आणि बाकीच्या फंड्समधनी बघू शकतो तुम्ही. पराग पारीमध्ये 28 रुपये झालेला आहे प्रॉफिट. टाटा स्मॉल कॅपमध्ये 17 रुपयाचा लॉस झालेला आहे आपल्याला. निपॉन इंडियामध्ये 8 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. बंधनमध्ये 22 रुपयाचा झालेला आहे. SBI स्मॉल कॅपमध्ये 6 रुपयाचा लॉस आणि मोतीलाल ओसवालमध्ये 7 रुपयाचा लॉस. आणि खालचे HDFC फ्लेक्सी कॅप वगैरे आपण काय त्यामध्ये ॲक्टिव्ह SIP नाही आपली. गोल्डमध्ये पण नाही, ICICI मध्ये पण नाही. HDFC स्मॉल कॅपमध्ये आहे या ठिकाणी. ह्यामध्ये आहे आपली SIP जी की मागच्या मंथपासून आपण चालू केलेली आहे. यामध्ये 12.12 पैशाचा झालेला आहे म्हणजे थोडक्यात प्रॉफिट. तर ह्या आजच्या अपडेट फ्रेंड्स. आता आपली येणारी डेट 5 दिवसांमध्ये आहे. 5 दिवसामध्ये कोणत्या SIP मध्ये किती रुपये कट होऊन जाणार आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. बंधनमध्ये 500 जाणार आहेत, मोतीलालमध्ये 500, निपॉन 500, टाटामध्ये आपण 1500 टाकत आहे कारण टाटा हा आपला सध्या मायनसमध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. करंट इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा, टाटा एकमेव असा फंड आहे जो की मायनसमध्ये आपलं जवळपास 200 रुपये प्लसनी बघू शकता. या ठिकाणी 211 रुपयांनी मायनस आहे आपण. त्यामुळे आपण ह्या फंडमध्ये सगळ्यात जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करत आहे सध्या. आणि तुम्ही देखील हेच नियम फॉलो करू शकता की ज्या फंडमध्ये सगळ्यात जास्त सध्या लॉसला जो फंड असेल त्या फंडमध्ये एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करायचं पैसे, जेणेकरून जास्त युनिट आपल्याला मिळतील आणि तेच युनिट आपल्याला पुढे जाऊन फायदा ठरतील. त्यामुळे जो फंड जास्त मायनसमध्ये असेल त्यातनं एक्झिट करायचं नाही कधी, किंवा त्यात SIP थांबवायची नाही कधी, उलट त्यात एक्स्ट्रा पैसे टाकायचं मुद्दा. सो SBI मध्ये 500 जाणार आहेत आपले आणि HDFC मध्ये 100 रुपये जाणार आहेत. HDFCचं अजून लांब आहे 17 तारखेला, म्हणजे 19 तारखेला 17 तारखेला सुट्टी आहे, त्यामुळे 19 तारखेला दाखवतं या ठिकाणी. या ठिकाणी बघू शकतो तुम्ही 19 तारखेला जाणार आहे आपली ही ती आणि ही HDFC आणि SBIची 19 तारखेला SIP जाणार आहे. बाकीच्या सगळ्या आपल्या 12 तारखेला जाणार, जे की 11 तारीख मी सेट केलेली होती, पण 11 तारखेला पण हॉलिडे. सो 12 तारखेला आपली बाकीच्या सगळ्या SIP आपल्या कट होऊन जाणार आहेत. ह्या सध्या 6 ॲक्टिव्ह SIP आहेत आपल्या. 3600 रुपये आपलं कट होऊन जाणार आहे टोटल. या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट दिसू शकते, 3600 आहे ती जाणार आहे अमाऊंट कट होऊन आपली. सो यामध्ये आपली करंट इन्व्हेस्टमेंट पाहू शकता तुम्ही सगळी कोणत्या फंडमध्ये किती आहे. पराग पारीमध्ये 7000 आहे, टाटामध्ये 7400 आहे. सगळ्यात एक वेळ ज्यावेळेस मी SIP चालू केली त्यावेळेस सगळ्यात कमी SIP माझी टाटा स्मॉल कॅपमध्ये होती ह्या फंडमध्ये. आणि आज एक वेळ आहे अशी की त्याच फंडमध्ये सगळ्यात जास्त पैसे उतरलेत, कारण तो फंड सध्या सगळ्यात मायनसमध्ये होता आणि अजून पण मायनसमध्येच आहे. त्यामुळे अजून पण ह्याच्यामध्ये 1500 रुपयांची SIP मी भरत आहे. एक वेळ होती ह्यामध्ये मी फक्त 300 रुपयांनी SIP भरत होतो, बाकीच्या फंडमध्ये एक्स्ट्रा भरत होतो. आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त जरी SIP म्हणलं तर माझी फक्त पराग पारीमध्ये जात होती, कारण ह्याला 1000 रुपयाशिवाय जात नाही. सध्या आता मी ह्यातनं पण स्टॉप केलेले SIP आपण, बिकॉज फक्त आणि फक्त ह्या टाटा स्मॉल कॅपमध्ये टाकायसाठी बंद केलेलं आहे, कारण टाटा स्मॉल कॅप सध्या मायनसमध्ये होता ना, त्यामुळे ह्या फंडमध्ये टाकायसाठी मी फक्त पराग पारीतली SIP स्टॉप केली होती. बाकीच्या फंडमधली मोतीलाल म्हणा, SBI, बंधन, निपॉन ह्यामधली 500 ही कट होऊन जाते रेग्युलरली. ह्याच्यामध्ये काही कमी जास्त केलेलं नाही. आधीमध्ये मी टॉपअप देखील केलं होतं. मध्ये मार्केट खूप मायनसमध्ये होतं, मागच्या काही महिन्यापूर्वी खूप मायनसमध्ये मार्केट होतं. तेव्हा मी ह्या सगळ्यांमध्ये डबल पैसे भरला होता. फक्त ह्यामध्ये एक फंड सोडला होता फक्त, तो म्हणजे SBI, कारण SBI मध्ये SIP किंवा टाईम मॉडिफाय करता येत नाही. जो बी टाईम आपण SIP करताना सिलेक्ट करल आणि जी पण अमाऊंट सिलेक्ट करल त्याच अमाऊंटला ह्याच्यामध्ये SIP करा येते आपल्याला, त्याच्यामध्ये मॉडिफाय करता येत नाही, असा विषय आहे SIP मध्ये. त्यानंतर तुम्ही आपण पाहू शकता आपल्याला जर मार्केटमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये जास्त हे आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता हे आपलं ओव्हरऑल दिसते पोर्टफोलिओ ॲनालिसिस मध्ये. तुम्ही पाहू शकता पोर्टफोलिओ ॲनालिसिस यामध्ये 1 इयरचं पाहू शकता. आता आपल्याला लगभग 1 इयर कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आता येणारी SIP कट झाली की आपलं 1 इयर कंप्लीट झालं म्हणायचं थोडक्यात. सो 6 मंथचं पाहू शकता तुम्ही. यामध्ये पोर्टफोलिओ बघू शकता, इन्व्हेस्टेड व्हॅल्यू बघू शकता कसं खालीवर झालेला आहे. यामध्ये देखील पाहू शकता तुम्ही. ही यातली ब्ल्यू कलरची जी लाईन आहे, ही वाली लाईन, ही लाईन काय सांगते की आपली पोर्टफोलिओ व्हॅल्यू आहे म्हणून, आणि ही वाली जी लाईन आहे ती ही सांगते की इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे म्हणून. म्हणजे ज्या ठिकाणी नाही असं झालेलं आहे, म्हणजे जी की ही डॅशवाली डॉटवाली जी व्हाईट कलरवाली लाईन गेलेली आहे ती थोडक्यात आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे थोडक्यात. आणि ज्या ठिकाणी ब्लू कलरवाली लाईन गेलेली आहे ना ते आपली पोर्टफोलिओ व्हॅल्यू आहे, जी की त्या ठिकाणी
दाखवत आहे सगळं. म्हणजे 6 मंथ असो, 1 मंथ असो किंवा 1 इयरच्या रेंजमध्ये असो, या ठिकाणी बघू शकता आपण. कारण या ठिकाणी आपली व्हॅल्यू खाली होती थोडक्यात आणि इन्व्हेस्टेड व्हॅल्यू खाली होती ना, पोर्टफोलिओ व्हॅल्यू वरती होती. म्हणजे आपलं जे पण प्रॉफिट आहे ती वरती दाखवतं इन ब्ल्यू कलरच्या लाईनमध्ये. ओव्हरऑलमध्ये पण आपण बघू शकतो, ज्यावेळेस आपण सुरुवात केली ना त्यावेळेस या ठिकाणी बघू शकतो आपण संगच आहे दोन्ही लाईन्स. स्लोली खालीवर पण झाले आहेत, अपडाऊन्स पण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. थोडेसे अपडाऊन्स पण झालेले आहेत, ज्या ठिकाणी मायनसमध्ये पोर्टफोलिओ होता. त्यामुळे जी इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे ती वरती आहे आणि पोर्टफोलिओ व्हॅल्यू आहे ती खाली आहे. आणि स्लोली बघू शकता तुम्ही आपली पोर्टफोलिओ व्हॅल्यू वरती गेलेली आहे आणि इन्व्हेस्टेड अमाऊंट ही खालच्या साईडला राहायला लागलेली आहे स्लोली. असा विषय आहे. यामध्ये कॅटेगरी वाईज जर पाहिलं आपण, कॅटेगरी डिस्ट्रीब्युशनच्या वाईज, तर इक्विटीमध्ये आपलं पाहू शकता सगळ्यात जास्त अलोकेशन आहे. इक्विटीमध्ये आपलं 98% आहे. डेप्थमध्ये 0 आहे, हायब्रिडमध्ये 0 आहे आणि ऑदर्समध्ये फक्त आहे 1% ऑदर्समध्ये. हा विषय कसा आहे माहिती आहे? ऑदर्समध्ये थोडक्यात गोल्ड वगैरे नाही का, जे की आपला गोल्डचा एक फंड होता आपला HDFC म्हणून घेतलेला आपण. त्यामध्ये जास्त काय नाही, 500-600 रुपये आपण टाकलेले होते. फक्त 100ची SIP चालू केली ती SIP मी ज्यावेळेस गोल्ड वाढायच्या नुकतंच नाही का, म्हणजे असं स्टेजवरती होतं त्यावेळेस. आणि नंतर मी बंद केलं ज्यावेळेस वाढलेलं त्यावेळेस स्मॉल कॅपमध्ये मी टाकायला चालू केलं. कारण गोल्ड वाढायला लागलं नाही, SIP सगळं फंड्स खाली पडत होतं. त्यामुळे गोल्डमध्ये टाकण्याला काय अर्थ नव्हता पैसा. त्यामुळे मी गोल्डमधनं बंद केला आणि स्मॉल कॅप फंड्समध्ये एक्स्ट्रा टाकायला पैसा चालू केला तुम्ही त्यावेळेस. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मार्केट कॅप कोणत्या फंडमध्ये कसं आहे. आता स्मॉल कॅपमध्ये आपलं किती पर्सेंट जातं आहे, लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये किती जातं आहे तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये पाहू शकता. स्मॉल कॅपमध्ये जात आहे आपलं 56% आणि लार्ज कॅपमध्ये 22% आणि मिड कॅपमध्ये 21%. आता मिड कॅपमध्ये फक्त मोतीलाल ओसवालचं जे आहे ना 500 रुपये प्रत्येक मंथला जातं आहे ती जात आहे. लार्ज कॅपमध्ये देखील जात आहे 22%. लार्ज कॅपमध्ये आय थिंक ICICI वाला एक आपला लार्ज कॅप सगळ्यात पहिल्यांदा रेग्युलर SIP म्हणून चालू केलं, डायरेक्ट SIP नव्हती, रेग्युलरवाली चालू केली तीच दाखवत आहे ती. आणि बाकीचं स्मॉल कॅप जे आपलं आता चालू जे सगळे फंड आहेत ना ते स्मॉल कॅपवालेच आहेत आणि ते दाखवत आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघू शकतो मार्केट कॅप अशी आहे आपली. त्यानंतर सेक्टर वाईज जर पाहिलं आपण तर या ठिकाणी बघू शकतो फायनान्शियल सेक्टरमध्ये आपलं सगळ्यात जास्त वजन आहे थोडक्यात. कारण फायनान्शियल सेक्टरमध्ये आपलं 19% आहे, कंझ्युमरमध्ये 17% आणि इंडस्ट्रीयलमध्ये 17% आणि टेक्नॉलॉजीमध्ये 14%. बाकीचं पाहू शकता या ठिकाणी मटेरियल वगैरे आहेत, भरपूर सेक्टर असे आहेत. ह्यामध्ये तुम्ही गेला तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल कोणत्या सेक्टरमध्ये किती आहे. या सेक्टरमध्ये आपलं जास्त लोकेशन आहे मार्केटचं. कंपनीमध्ये कंपनी वाईज जर पाहिजे झालं तर HDFCमध्ये आपलं सगळ्यात जास्त पैसे लागलेले आहेत. म्हणजे HDFC म्हणजे HDFC ICICI अशा कंपन्या झालेल्या आहेत ज्या की ब्रँड बनवून बसलेल्या आहेत. आणि सगळ्यात जास्त कोणत्या फंडमध्ये जावं तुम्हाला, ह्या कंपन्यांमध्ये ठराविक हे वरच्या 3-4 जी कंपन्या आहेत ना, ह्याच कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला कुठं ना कुठे एक तर कंपनी दिसणारच फिक्स प्रत्येक फंडमध्ये. कारण ह्यांनी पैसे प्रत्येक ठिकाणी गुंतवलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी थोडक्यात त्यांचं राज्य असल्याचं झालेलं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. सो ही ते आहे आजचे अपडेट. या ठिकाणी तुम्हाला आज ही पण कळलं असेल की मी तुम्हाला एकदा बोललो होतो की या ठिकाणी तुम्हाला मी ह्यामध्ये कसं पोर्टफोलिओ आपला कोणत्या सेक्टरमध्ये किती आहे, किती कमी जास्त ही या ठिकाणी दाखवेल. सो आज मी तुम्हाला दाखवलं की आपलं कोणत्या फील्डमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये किती अलोकेशन आहे. सो थँक्यू फ्रेंड्स. आजचे अपडेट देखील तुम्हाला कळले असेल वन डेची काय आहे ती. आज काय जास्त प्रॉफिट झालं नाही मार्केटमध्ये. आय थिंक आज फक्त 36 रुपये प्रॉफिट झालेला आहे. आणि मी जरी हे बोलत जरी नाही मेन्शन केली डेट की कोणत्या तारखेचं आहे कसं, तरी मी ज्यावेळेस पण व्हिडिओ अपलोड करत जाईल त्यावेळेस ना व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टायटल नाव टाकून ठेवत जाईल कोणत्या तारखेची ही अपडेट आहे ती. त्याच्यावरून तुम्हाला तर डिटेलमध्ये कळून जाईलच. सो थँक्यू फ्रेंड्स आजच्या अपडेट पाहिल्याबद्दल. अजून मी तुम्हाला जी पण बाकीचे फंड्स आहेत त्या सगळ्या फंड्सविषयी तुम्हाला डिटेलमध्ये मी एक्सप्लोर करून एका विषयी माहिती सांगत जाईल स्लोली. फक्त माझे सबस्क्रायबर वाढून द्या, लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा. एक गावठी मुलगा आहे मी पण, थोडं काम करत थोडं जसं पण पैसे येतील तसं मी टाकत आहे. आणि तुमचा सपोर्ट झाला 100च्या वर सबस्क्रायबर केलं एकदा की स्क्रीन शेअर करू शकलो मी लाईव्ह, की तुम्हाला सगळ्या फंडविषयी मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह येऊन स्क्रीन शेअर करून प्रत्येक फंडविषयी तुम्हाला संध्याकाळचं लाईव्ह येऊन प्रत्येक फंडविषयी तुम्हाला डिटेल सांगत जाईल मी माहिती. प्रत्येक फंडविषयी इन्फॉर्मेशन सांगत जाईल तुम्हाला डिटेलमध्ये. सो सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला. होता एवढं फ्रेंड्सला शेअर करा, लाईक्स करा, कमेंटमध्ये सांगा कोणत्या फंडविषयी तुम्हाला स्पेसिफिक जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तरी मी त्याच्यावरती स्टडी करून तुम्हाला तो फंडविषयी इन्फॉर्मेशन देत जाईल. सो थँक्यू फ्रेंड्स.
लवकरच तुम्हाला मी माझा स्टॉकचा पण दाखवेल, ह्याच्या अगोदर पण दाखवलेला आहे. आता व्हिडिओ खूप मोठा जाईल, त्यामुळे स्टॉकचा आता काही दाखवत नाही मी. नंतर तुम्हाला स्टॉकचा देखील पोर्टफोलिओ दाखवायला चालू करेल मी. सो थँक्यू सो मच.